अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तो पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा काय महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी दिला जाईल अशी चिन्ह आहे. महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी बरं का जो संघर्ष करतोय त्याला देण्याचा प्रयत्न करा. तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केलेली आहे. आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची, पुन्हा एकदा शिवसेनेची, या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का? बरं का, हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही? दूध उत्पादक, कांदा उत्पादक, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत. याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर त्यांना बांबू घालू विधानसभेच्या. सर, मुख्यमंत्री काल पुन्हा दिल्लीत जाऊन आले, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची ते त्यासाठीच गेले. तो बांबू गेलेला आहे लोकसभेचा निकालाचा, तर त्या बांबूचं काय करायचं त्यासाठी ते गेले. तो निघत नाही बांबू. पुण्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत शिक्षक मतदारसंघाचे, त्यांच्यावर परवाच्या दिवशी आरोप झाले, व्हिडिओ व्हायरल झाले की ते नख वाटतायत, साड्या वाटतायत. कसं बघताय शिक्षक मतदारसंघात असं प्रकार व्हायला? बघा, हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री शिंदे सरकार, हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं आहे. त्यांचं धोरण असं आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पुन्हा सत्ता. प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत. मग विधान परिषद असेल, शिक्षकांचे असेल, पदवीधरांचे असेल. माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे. त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल, पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी. या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये संदीप गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार, हे प्रचंड मताधिक्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा, मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर, नाशिकमध्ये गुळवे पाटील, संदीप गोपाळराव गुळवे, आणि कोकणामध्ये रमेश कीर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत. साहेब, निवडणूक आयोगाला हे सगळं दिसत नाहीये का की व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोक व्हिडिओ ट्विट करताय? निवडणूक आयोग का बरं याला काम? निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे, बरं का. ईस्ट इंडिया कंपनी गुजरात यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना हे दिसत नाही. आपल्याही उमेदवारावर असले आरोप करू द्या ना. आम्ही का सत्तेत आहोत का? नाशिकला येऊन याच हॉटेलमध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे. सर, त्याच ड्रगच्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत. वारंवार हे आम्ही आरोप नाही केले, आम्ही पुरावे दिलेले आहेत. यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेलं आहे.